अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हाय, कसे आहात? चला, आज ना बनवणार आहे चटपटीत चाट। तर चला लागूया तयारीला। चटपटीत चाट बनवायचा आहे तर तो बनवणार आहे मी मूग आणि कॉर्न। तर हे मूग आहेत मोड आलेले आणि कॉर्न। तर हे मूग आणि कॉर्न ह्याला थोडंसं आपल्याला उकडून घ्यायचंय, म्हणजे पूर्ण शिजवायचं नाही, थोडंसं अर्ध कच्चं राहील असं उकळी आणायची आहे पाण्याला आणि हे जरा उकळून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये उकळतानाच मी थोडंसं मीठ घालणार आहे। नंतर आपल्याला काळ्या मिठाचा वापरही करायचा आहे, त्यामुळे मी थोडंसं शिजताना घालते, म्हणजे अगदी अळणी नको लागायला, म्हणजे मीठ थोडंसं त्याच्यात उकळताना शिरेल। आता ह्याला उकळी येते तोपर्यंत मी बाकीचं साहित्य दाखवते। त्याला लागणार आहे मला बारीक अगदी चॉप केलेला कांदा, बारीक चिरून घ्यायचा आहे, आणि तसंच बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो। आणि आपली मसाला डाळ मिळते ना फरसाणवाल्यांकडे, तर तशी ती मसाला डाळही त्याच्यामध्ये वापर करायचा आहे। थोडंसं डाळमूत घालणार आहे, आणि पापडी जी मिळते बाजारामध्ये तर ती पापडीचा वापर करायचा याच्यामध्ये, आणि काळं मीठ, चाट मसाला, थोडीशी काळी मिरी पावडर, बस हे एवढे जिन्नस आपल्याला घालून त्याच्यामध्ये मिक्स करून मस्तपैकी चाट चटपटीत बनवायचं आहे। हे बघा, आता आपलं हे मूग आणि कॉर्न शिजलेत। ह्याला जास्त शिजवायचं नाही, बस असं थोडंसं कच्चं, म्हणजे थोडं दाबल्यावर सुद्धा पटकन दाबलं गेलं नाही पाहिजे, तर इतकं ते शिजवायचं। आता बंद करते, ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला। आता हे पाणी आहे ना, हे फेकून द्यायचं नाहीये आपल्याला, कारण हे सुद्धा आपल्याला, तुम्ही भाजी केलीत, काही केलं किंवा कढी केलीत किंवा काही केलं तरी त्याच्यामध्ये त्याचा वापर करता येतो। तुम्हाला भाजीमध्ये घालता येईल, कढण करता येईल याचं छानपैकी। हे बाजूला ठेवून द्यायचंय। आता हे आपलं पाणी काढून झालेलं आहे। आता ह्याचा चाट बनवायचं, पाणी अजून निघतंय। आता मला ह्याच्यामध्ये सगळे जिन्नस घालायचे, ते कांदा, टोमॅटो, डाळ घालायची, डाळमूद आणलेली आहे ती डाळमूद घालायची, आणि काळं मीठ, चाट मसाला। चाट मसाला आपण जसं लागेल तसं घालून घ्यायचा आहे, नंतर लागला तर पुन्हा घालता येईल, आणि थोडीशी काळी मिरी पावडर। आता ही पापडी घालायची। पापडी नेहमी सगळ्यात शेवटी घालायची, नाहीतर ती अगदी नरम पडून जाईल। हे आधी सगळं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरही घालू शकता। मी आज कोथिंबीर माझ्याकडे संपली म्हणून मी घालत नाहीये। आता ह्याच्यामध्ये सगळं बघून घ्यायचं आपण,
सगळे जिन्नस टाकले म्हणजे चाट मसाला, मीठ वगैरे कितपत पडलंय त्याचा अंदाज घ्यायचा आणि अगदी लास्टला ती पापडी घालायची. थोडस मला मीठ लागणार आहे याच्यामध्ये, चाट मसालाही लागणार आहे, तोही घालायचा आहे. झाका नको. ही पापडी अगदी शेवटी घालायची, कारण हे आपण असं थोडं 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 घालतोय त्याची टेस्ट येईपर्यंत. मग पापडी आधी घातली ना तर ती अशी खालीवर करताना ती नरम होऊन जाते, म्हणून ते घालायचं नाही. आता पुन्हा एकदा जरा टेस्ट करून बघूया कसं झालंय ते. मस्त झालंय. आपल्याला पापडी घालायला हरकत नाही. आता ही पापडी आपल्याला घालायची याच्यामध्ये. काढते. भरपूर घालायची पापडी, म्हणजे मग छान लागते अगदी. आता ही थोडीशी अशी जरा मोठी आहे म्हणून जरा बारीक करून घ्यायची आणि हे बघा, हे झालं आपलं चटपटीत चाट रेडी. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही पण करून आवडतंय का, आणि तुम्ही बनवल्यावर खाऊन बघा, टेस्ट करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला ही पद्धत आवडली का. मस्त आहे, चाट आहे. चाट तर सगळ्यांना आवडतंच, तोंडाला चव येते, छान वेगळं एक प्रकारे नवीन आपल्याला काहीतरी खायला मिळतं. आणि मुलांना सुद्धा कडधान्य खायची सवय नसते, त्यामुळे आपल्याला मूग आहे, चणा आहे, अशा पद्धतीने चाट्स बनवले की ती मुलंही आवडीने खातात. आता याच्यामध्ये आपल्याला पापडी अजून लागली तर आपण अजून घालूया. ही बघा, पापडी तुम्ही जेवढी घालाल तेवढी छान लागेल. मस्त. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओला आपण पुन्हा एकदा भेटूया. चला, नवीन डिश घेऊन येते, लक्षात ठेवा. पुन्हा भेटूया. बाय.